मग त्या ठिकाणी सुद्धा मला एक गोष्ट पाहायला भेटली. काय? एक स्त्री होती, हा, ती तरुण होती, पण तिच्या मांडीवरती तिची मुलं हे वृद्ध झाले होते. त्यांचं नाव ज्ञान आणि वैराग्य. तिने पाहण्याबरोबर मला जवळ बोलवलं, महाराज क्षणभर इकडे या. मी जवळ गेलो. मी विचारलं, तुम्ही कोण आहात? तिने सांगितलं, मी भक्ती आहे. कुठे झाला जन्म तुमचा? तिने सांगितलं, द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला आणि मी ज्यावेळेस प्रवास करते मला काही काही ठिकाणी चांगलं प्राप्त झालं. मी महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर मला कुठेतरी भक्ती पाहायला मिळाली. आणि ज्यावेळेस मी गुजरात राज्यामध्ये गेले तिथं मला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. मी छिन्न अवस्थेत पडली आणि त्यानंतर मी वृंदावन क्षेत्रामध्ये आले. मात्र मी तरुण झाले, पण माझी मुलं मात्र हे म्हातारीच आहे. याचं कारण काय महाराज मला सांगा. त्यावेळेस नारदजीने सांगितलं, ऐका, हे कलियुग सुरू झालेलं आहे, हा कलीचा प्रभाव आहे. म्हणजे मग मी तर तरुण झाली ना. ते म्हटले, कलियुगामध्ये भक्तीला प्राधान्य आहे. कशाला? भक्तीला. पण भक्तीला कुठपर्यंत प्राधान्य आहे? जर ज्ञानाला, जर भक्तीचा जोड असला तरच त्याला प्राधान्य आहे, नाही तर तसं ज्ञानाला प्राधान्य नाही. स्वतःला मी जर फार मोठा पंडित समजत असेल, पंडित म्हणजे बहुत कथा आती है बरं का समजूचे गुरुजी, नाही बहुत ज्ञानी हो, असं मी स्वतः म्हणायचं नाही. मग ज्ञान कसं पाहिजे? नाथ महाराज सांगतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. मग काय? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. मी सांगू लागलो, मी जर स्वतःला पंडित वगैरे फार ज्ञानी आहे, माझा फार विधान पाठ आहे, माझा संस्कृत तयार आहे, असं जर मला वाटलं तर देव 5 किलोमीटर अंतर राहतो. किती किलोमीटर? त्यांनी पोरांना सांगितलं, किती बाळा? 5. आणि मी जर स्वतःला बाळा बोबडा वारकरी जर समजत असेल, देवा मला हरिपाठ पण येत नाही रे, पण अंतःकरणातून तुझं नामचिंतन करतो. काय काय करतो? देवाला काय आवडतं महाराज? देवाला शुद्ध भाव आवडतो. काय आवडते? शुद्ध. बरं का अभिमन्यू बाबा, काय आवडतं? म्हणून हरिपाठात म्हणतो आपण काय? भावेविन देव न कळणी संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. हे देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. जेवढे भक्त आहेत ना तेवढे आठवा मला. शबरीकडे काय होतं माझ्या? व्यवस्था होती का? अवस्था होती? बोला पटपट. हा, अवस्था. माझी शबरी मातेकडे महाराज काहीच नव्हतं. केस विंचायला कंगवा नव्हता, ब्रश करायला, दात घासायला ब्रश नव्हता. बरोबर आहे का? अहो एवढंच नाही, जगाचा मालक ज्यावेळेस आला गुरुजी, त्यावेळेस जगाच्या मालकाचे पाय धुण्यासाठी भांडण नव्हतं, लक्षात ठेवा. मग काय केलं माझ्या शबरीने माहितीये का तुम्हाला? काय काय केलं बरं शबरीने?
जगाचा मालक यावं. बघा ना, देव असा आहे महाराज, ज्या ठिकाणी पंचपक्वान आहे, भरपूर आहे, त्या ठिकाणी माझा देव जातच नाही. ज्या ठिकाणी शुद्ध भाव आहे का, त्या ठिकाणी माझा देव जातो. लक्षात ठेवा. मग तुमच्याकडे सांगतो, कोणी म्हणा असं मला कळा नाही आपल्या भाषेत, सोड, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त भाव पाहिजे. येईल तैसा बोल रामकृष्ण. आणि ज्याला गायन येते गुरुजी त्यानंच गायन करायचं, नाही तर आपलं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. बरोबर आहे का? याला पुरा माझ्याकडे, ज्याला येते ना त्यानंच गायन करायचं, नाही तर मग त्याला येते मला कसं येत नाही, मी म्हणतोच तू बेसू होशील. बरोबर आहे का? एक जण म्हणला, अरे ते जोरात म्हणते, मी जोरात म्हणतो. काय म्हटलं? ते स्वरात म्हणते, जोरात म्हणतो. तसं नाही. हे माझिया 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 बोबडिया बोला माझिया बोबडिया माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला. गातांग तेने चिगावे हरे हरि मनावे. गातांग तेने चिगावे हरे हरि मनावे. म्हणतो गातांग तेने चिगावे हरे हरि मनावे. हरि हरि मनावे. माझिया 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 रे माझिया 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 रे माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया संतांनी सांगितलं आपल्याला काय पुरावायला. गाता येईल तेनेची गावे तेरे हरे हरे मनावे. देवा माझिया 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 रे माझिया एक बाई असं भजन म्हणून आली सुंदर. बरं का पंढरी महाराज,